हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा ग्रुवी स्टाईल या आपल्या चॅनलमध्ये आपले ग्रुवी स्वागत आहे. तोंडोळी बीच कोकण आम्ही सोडलं आणि आम्ही निघालो गोव्याकडे. हा अथांग समुद्र आणि त्याबरोबर जाणारा हा रस्ता, असं वाटत होतं समुद्र आमच्या सोबत येतोय की काय. हे बघा, लोक खेळण्याचे खेळताना हा आयफोनची खेळून राहिलाय. आता आम्ही चाललोय. कुठे चाललोय रे आपण? अरे कुठे चाललोय? आरंबोल गोव्याला विसरली होती मी. आणि हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा मी आलेली आहे आणि आम्ही लोटस सूत्र म्हणून आरंबोलच्या या रिसॉर्टमध्ये थांबलोय. तर खूपच सुंदर आहे हे रिसॉर्ट. जर तुम्ही इथे आला तर इथे नक्की व्हिजिट करा, खूप सुंदर आहे. आणि मी तुम्हाला आता एक रूम टूर देणार आहे, खूप मस्त आहे, ते तुम्ही नक्की बघा. हे असं आमचं कॉटेज आहे, एकदम सुंदर. इथे बसायला जागा आणि येस ब्रुहान हे असं सोल्ड आउट आहे म्हणून. हॅलो, अरे बरं भाई, वो बिल परसों की जो सामान लेके थे उसका बिल. चेक इन करता करता दुपार झाली आणि सर्वांनाच खूप भूक लागली होती. आणि त्या लोटस सूत्र या रिसॉर्टमध्येच त्यांचं रेस्टॉरंट होतं. आणि हे रिसॉर्ट अगदी शांत, काम, सिरीन होतं. आणि याचं क्रेडिट सोहमला जातं, कारण त्यांनी सर्च करून सगळं केलं होतं, चेक इन वगैरे सगळं. आजकाल कसं आहे, मुलं मोठे झाले तर त्यांचे विचार घेणं खूप आवश्यक आहे. आणि त्यांनी खूप सुंदर असं रिसॉर्ट निवडलं होतं. आणि तुम्ही बघू शकता, अगदी सी फेसिंग हे रिसॉर्ट होतं आणि खूप सुंदर, अगदी शांत, नीरव शांतता, खूपच सुंदर. अँड इट वॉज व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. लोक पहिले स्विमिंग करतात आणि मग जेवण करतात, पण आम्ही आहोत प्रवाहाच्या उलट्या दिशेने पोहणारे लोक. त्यामुळे आम्ही पहिले जेवण केलं आणि मग आम्ही स्विमिंग पूलमध्ये गेलो. कारण मुलांना प्रत्येक ठिकाणी आता स्विमिंग पूल हवा असतो त्यांना खेळण्यासाठी. आणि खूप मजा केली त्यांनी. इनफॅक्ट मुलांनीच काय, आम्हीही खूप मजा केली. हा माझा छोटा स्टंटमॅन जो पाण्याच्या आतमध्ये चाललाय. आता नुकतंच आम्ही स्विमिंग पूलवरून आलो आणि आंघोळ वगैरे करून आता आम्ही चाललो आहे आमची गाडी चार्ज करायला. आणि तसंच अजून बघूया अजून काय काय इथे बघण्यासारखं आहे ते. तसं आरंबोलला आम्ही पहिले पण येऊन गेलो होतो, पण हे रिसॉर्ट लोटस सूत्र हे रिसॉर्ट जे आहे ते खूपच छान आहे. जर कोणी तुम्ही आरंबोलला येत असाल गोव्याला तर तुम्ही हे रिसॉर्ट नक्की इथे थांबा, खूप मस्त आहे. आणि एमेनिटीज पण इतक्या आहे, भरपूर आहेत आणि तुम्हाला एकदम असा लक्झरी फील येणार यामध्ये. तर तुम्ही नक्की एकदा इथे ट्राय करा. आणि तुम्हाला आता बरंच या व्हिडिओमध्ये माझा व्हॉइस ओव्हर दिसेल, कारण काय होतं ना, आता नवीन मी काही एवढी परफेक्ट व्लॉगर नाही आहे, जस्ट आपली गंमत म्हणून काहीतरी. पण काय होतं, दुसऱ्यांच्या समोर व्लॉग करायला, इवन फॅमिलीच्या समोर पण व्लॉग करायला काय होतं ना, थोडंसं ऑड फील होतो. त्यामुळे तुमचं थोडंसं काही व्हॉइस ओव्हर माझा कमी जास्त असू शकतो, माझा आवाज वेगळा येऊ शकतो. तर प्लीज तुम्ही ते ॲडजस्ट करून घ्या. आणि मला माहिती आहे तुम्ही ॲडजस्ट कराल नक्की. तर आता माझा हा आउटफिट तुम्हाला कसा वाटतोय तुम्ही एकदा मला प्लीज सांगा, मी सांगते. हे बघा. हाय फ्रेंड्स, ही आहे पेट्रा. आणि ती आता आम्ही असंच, मी जस्ट फोटो काढत होती तर ती मला म्हणली की मी तुला फोटो काढून देऊ का. तर सो नाईस. आणि मी तुम्हाला हे फोटो दाखवणार आहे. तिने खूप सुंदर फोटो काढले. ॲक्च्युली ती ना फोटोग्राफर आहे. पेट्रा से हाय. सो ही माझी नवीन फ्रेंड झालेली आहे. सो बाय एव्हरीवन. Bye bye. Have a great time. येस. ही पेट्रा
आणि हा मनी होता जर्मनीचा आणि तो सोमचा चांगलाच फ्रेंड झाला होता. आणि खरंच जर्मनी आणि इंडिया असं कन्व्हर्सेशन चालू होतं आणि खूप मस्त होतं ते. पेट्रा स्वित्झर्लंडची होती आणि जस्ट मी असं फोटो काढायला उभी होती तर ती म्हणे मी काढू का, कारण ती फोटोग्राफर असल्यामुळे तिने खूप छान छान अँगलचे फोटो काढलेत माझे. तर बघा तुम्ही आता कसे आलेत ते. आणि ती म्हणे युअर फेस इज व्हेरी नाईस. म्हणजे वाव, आपले लोक म्हणत नाही पण दुसऱ्या विदेशातले लोक येऊन आपल्याला कौतुक करून जातात आणि आपले स्वतःचेच लोक कधी कधी आपलं कौतुक करत नाहीत. याच्याबद्दल फार वाईट वाटतं, पण असो, काही हरकत नाही. जस्ट लिव्ह युअर लाईफ एन्जॉयफुली, फॉरगेट एव्हरी टेन्शन इन लाईफ बिकॉज ही इज विथ यू. आणि बघा त्याने पण पाऊस तसा एकदम खूप छान वाटतंय, खरंच खूप छान वातावरण. मी दाखवते तुम्हाला, इतकं सुंदर वातावरण आहे इथे, बापरे. आणि पाऊस येतोय, पाऊस सुरू झालेला आहे, खरंच खूप मजा येते. आणि असं आपल्याला 2-3 दिवस आयतं खायला मिळणं, आयती मजा करणं, खरंच खूप छान. हे बघा इतकं सुंदर आहे. आणि तुम्हाला वाटत असेल मी सारखं सुंदर सुंदर म्हणते, पण रिअल ऍक्च्युली व्हिडिओपेक्षा तुम्ही जेव्हा रिअल इथे याल ना तर खरंच खूप मस्त आहे. आता यांचं बॅडमिंटन सुरू झालंय इतक्या रात्री. मी तर हरली, त्यांचं बघू काय होतंय. हे बघा आम्ही वेडेचाळेपणा करतोय, माहिती नाही आम्ही काय करतोय, पण जस्ट आम्हाला असं करायचं होतं. आम्हाला नाही, तिला करायचं होतं. नाही, हा पण माझ्या सोबत आहे. ओके, मला वटवागुळ बनवून ठेवलंय, मला उलटलट करून ठेवलंय आणि म्हणे ब्लॉग मध्ये ऍड करायचं. माझी काय चुकी, मान दुखते यार आई. आणि ते दोघं कुठे गेले आम्हाला माहिती नाही. आम्ही असंच काहीतरी आता जस्ट आम्ही खूप गेम्स खेळलो एकाच वेळेस. ऑलिम्पिक खेळलो, कॅरम, जेंगा, बॅडमिंटन, टेबल टेनिस, ऑल थिंग्स टुगेदर. आणि आता सगळ्या शेवटी हे असे वेडेचाळेपणा करायचे होते आम्हाला, म्हणून आम्ही इथे आलो. तर मग फ्रेंड्स, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला प्लीज मला कमेंट करून कळवा. आणि त्याचबरोबर हा व्लॉग प्लीज इतरांना पण शेअर करा, जेणेकरून मला एनकरेजमेंट मिळेल आणि तुमचे एंटरटेनमेंट होईल. आता नेक्स्ट व्लॉग, नेक्स्ट डेस्टिनेशन काय असणार ते तुम्हाला पुढचा व्लॉग बघूनच कळणार. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टाटा.